श्री स्वामी समर्थ. सौभाग्यवतींना संक्रांतीचं हळदी कुंकू का करावे व वाण काय द्यावे? जानेवारी महिन्यातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अन्य राज्यामध्ये सुद्धा हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. परंतु वेगवेगळ्या रीतिरिवाजानुसार पण महाराष्ट्रामध्ये स्त्रिया खूप उत्साहाने हा सण साजरा करतात. आपण हा सण 3 दिवस साजरा करतो. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत व तिसरा म्हणजे किंक्रांत. या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात. संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये सुवासिनी स्त्रियांना बोलावून विधिवत हळदी कुंकू देऊन वाण दिले जाते. एकमेकांना हळदी कुंकू लावणे म्हणजे समोरच्या स्त्रीला आदिशक्ती पार्वतीचे रूप समजून देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. एकमेकींना वाण देणे म्हणजे एकमेकांसोबत आनंद साजरा करणे होय. यामुळे आपण घरी आलेल्या सुवासिनी स्त्रियांच्या रूपात साक्षात आदिशक्तीचेच रूप पूजा करतो. म्हणजेच ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींना जागरूक व श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावण्याचा स्त्रीला सौभाग्यवती प्राप्त होते, सौभाग्याची प्राप्ती होते. हळदी कुंकाच्या माध्यमातून स्त्री एक प्रकारे दुसऱ्या स्त्रीला देवत्वाची पंचोपचारातून पूजा करीत असते व वाण देणे या विधीतून स्त्रीच्या सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वर प्राप्ती जीवाचा भाव वाढवण्यास सहाय्य होते. हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गेची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आव्हान करणे, तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. तर मैत्रिणींनो, हळदी कुंकू व वाण देण्यासोबतच तिची बोरानी ओटी भरावी. त्याचप्रकारे सुवासिनींना अत्तर पण लावले जाते. अत्तर लावण्यामागचे कारण म्हणजे अत्तरच्या गंधामुळे शक्तिरूपी स्त्रीला प्रसन्न वाटावे, मन प्रफुल्लित व्हावे, यासाठी स्त्रियांनी सुवासिनी स्त्रीला अत्तर लावणे गरजेचे आहे. सुवासिनी स्त्रीची ओटी भरणे म्हणजे दुर्गादेवीचे ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या इच्छाशक्तीला आव्हान करणे होय. वाण निवडताना नेहमी उपयोगात येणारी वस्तूची निवडावी, पण ती वस्तू सौभाग्याशी संबंधित असली पाहिजे. स्त्रीच्या 16 शृंगारामधली एखादी वस्तू तुम्ही वाण म्हणून निवडू शकता. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते. त्यासाठी विनंती आहे की सौभाग्याचे प्रतीक असलेली वस्तू तुम्ही निवडावी. तर मैत्रिणींनो, मकर संक्रांतीच्या काळात सूर्याचे मकर संक्रमणाचे दैवतीकरण केले आहे. या काळात स्त्रियांनी हळदी कुंकू करून वाण देण्याचे महत्त्व खूप आहे. त्यातल्या त्यात सौभाग्याच्या वस्तू वाण म्हणून देणे हे अत्यंत शुभ मानले जाते. कारण एका सुवासिनी स्त्रीसाठी आपल्या पतीपेक्षा सौभाग्यापेक्षा कुठलीच गोष्ट जास्त महत्त्वाची नसते. आपल्या सौभाग्याची उत्तरोत्तर उन्नती व्हावी म्हणून सौभाग्य अलंकाराचीच निवड करावी. वाण विकत घेण्यासाठी खूप खर्च करण्याची गरज नाही. हळदी कुंकू लावल्यानंतर तिळगुळ देऊन नमस्कार केला जातो. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा आधार घेऊनच वाण दिले जाते. तसेच पूजा विधी व मंगल संस्कारात कुंकाबरोबर हळदीचेही तेवढेच महत्त्व आहे. हळद व कुंकू हे सौभाग्याची वस्तू मानली जाते. हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवाला खूप मान देतात, कारण ते त्यांचे सौभाग्याचे लेणे आहे. आजची स्त्री कितीही मॉडर्न असली तरी मंगल प्रसंगी सणावाराच्या दिवशी कपाळी कुंकू लावायला विसरत नाही. हळदी कुंकाचे महत्त्व सुवासिनी स्त्रीसाठी अनन्यसाधारण आहे. कुठल्याही स्त्रीला बघा, ती कुंकू लावतेच. कितीही घाई गडबड असो, ती कुंकवासाठी थांबतेच. आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापही चिरंतन चालूच आहे. समाजातील सर्व स्त्रिया हळद कुंकाचा समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येतो. हा सण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.